नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत पुस्तक समरी, बुक समरी. यामध्ये तुमच्यातील सर्वोत्तम बाब म्हणजे तुम्ही, लेखक अनुपम खेर. अरे, दचकला ना? आश्चर्य वाटलं ना? होय, आपले अनुपम खेर नायक जे खलनायकाची भूमिका करतात ते एका पुस्तकाचे रायटर आहेत. एकच नव्हे तर दोन पुस्तकाचे रायटर आहे. चला तर मग आपण त्यांच्या पहिल्या पुस्तकाचा सारांश बघूया. पुस्तकाचे नाव आहे तुमच्यातील सर्वोत्तम बाब म्हणजे तुम्ही, लेखक अनुपम खेर. तुमच्यातील सर्वोत्तम बाब म्हणजे तुम्ही हे पुस्तक माणसाला स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहायला शिकवणारे आहे. या पुस्तकाचा केंद्रबिंदू म्हणजे स्वतःची ओळख, आत्मविश्वास आणि सकारात्मक जीवनदृष्टी. लेखक वाचकाला सतत हेच सांगतात की आपल्यातच आपले खरे सामर्थ्य दडलेले असते. अनुपम खेर आपल्या आयुष्यातील अनुभवांच्या आधारे सांगतात की यश, आनंद आणि समाधान बाहेर कुठेही नसून ते आपल्या विचारांमध्ये आणि दृष्टिकोनात असते. माणूस जेव्हा स्वतःला कमी लेखतो तेव्हाच तो खऱ्या अर्थाने हरतो. पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखक आशेचे महत्त्व अधोरेखित करतात. आशा ही फक्त 4 अक्षरी शब्द नसून ती माणसाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारी शक्ती आहे. आशा असेल तर जीवनात कोणतीही परिस्थिती कायमची नसते. आत्मविश्वास हा या पुस्तकाचा प्रमुख विषय आहे. लेखक सांगतात की स्वतःवर विश्वास नसल्यास कोणतीही संधी उपयोगाची ठरत नाही. आत्मविश्वास हा जन्मजात नसतो, तर तो सततच्या प्रयत्नातून निर्माण होतो. अनुपम खेर वाचकाला स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवायला शिकवतात. आपल्याला काय येते आणि काय येत नाही याची प्रामाणिक जाणीव असणे हीच खरी शहाणपणाची खूण आहे. पुस्तकात सकारात्मक विचारांची ताकद ठळकपणे मांडली आहे. सकारात्मक विचार म्हणजे वास्तवापासून पळ काढणे नव्हे, तर वास्तवाला धैर्याने सामोरे जाण्याची मानसिक तयारी होय. लेखक स्पष्ट करतात की अपयश हे जीवनाचे शेवट नसून ती शिकण्याची संधी आहे. अपयशातून शिकलेला माणूस खऱ्या अर्थाने यशस्वी होतो. भीती हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, असे लेखक सांगतात. भीती माणसाला पुढे जाण्यापासून थांबवते, मात्र भीतीला सामोरे गेल्यास ती हळूहळू कमी होते. पुस्तकात हेही सांगितले आहे की इतरांशी सतत तुलना केल्याने आत्मविश्वास कमी होतो. प्रत्येक माणसाचा प्रवास वेगळा असतो आणि प्रत्येकाची गती वेगळी असते. अनुपम खेर स्वतःच्या आयुष्यातील संघर्षाचे उदाहरण देत सांगतात की चिकाटी आणि सातत्य ठेवले तर परिस्थिती नक्कीच बदलते. मानसिक आरोग्याचे महत्त्व लेखक अत्यंत सोप्या भाषेत मांडतात. मन शांत असेल तरच जीवनातील निर्णय योग्य घेता येतात. कृतज्ञतेची भावना जोपासण्याचा सल्ला लेखक देतात. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहिल्यास मनात समाधान निर्माण होते. पुस्तकात सांगितले आहे की प्रत्येक माणसामध्ये काही ना काही उणिवा असतात. परिपूर्ण माणूस असा कोणीच नसतो आणि ते स्वीकारणे हीच खरी प्रगल्भता आहे. स्वतःला स्वीकारणे हा या पुस्तकाचा महत्त्वाचा संदेश आहे. स्वतःच्या मर्यादा स्वीकारल्यावरच माणूस स्वतःवर प्रेम करू शकतो. लेखक सांगतात की यश म्हणजे फक्त पैसा किंवा प्रसिद्धी नव्हे, अंतःकरणात शांतता आणि समाधान असणे हेच खरे यश आहे. जीवनात बदल हवा असेल तर सुरुवात स्वतःपासून करावी लागते. इतरांनी बदलावे अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे, असे लेखक स्पष्ट करतात. पुस्तक वाचकाला स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा सल्ला देते. खोट्या मुखवट्यांपेक्षा स्वतःचा खरा चेहरा स्वीकारणे अधिक महत्त्वाचे आहे. अनुपम खेर सांगतात की चुका केल्याशिवाय शिकता येत नाही. चुका या आयुष्याचा भाग आहेत, त्यांना घाबरण्याची गरज नाही. वेळेचे महत्त्वही या पुस्तकात अधोरेखित केले आहे. वर्तमानात जगणे आणि आजचा दिवस अर्थपूर्ण बनवणे हे जीवनाचे खरे तत्त्वज्ञान आहे. लेखक जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा आग्रह धरतात. नकारात्मक विचार माणसाची ऊर्जा कमी करतात, तर सकारात्मक विचार शक्ती देतात. स्वतःवर प्रेम करणे स्वार्थीपणा नाही, तर मानसिक गरज आहे, असा महत्त्वाचा संदेश पुस्तक देते. अनुपम खेर वाचकाला स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधायला शिकवतात. आत्मपरीक्षणामुळे माणूस अधिक समजूतदार बनतो. पुस्तकात जीवनातील छोट्या आनंदाचे महत्त्व सांगितले आहे. मोठ्या यशापेक्षा लहान सुखातूनही समाधान मिळू शकते. संपूर्ण पुस्तक वाचकाला हेच पटवून देते की आपले जीवन आपल्याच हातात आहे. योग्य विचार आणि योग्य निर्णय जीवन बदलू शकतात. शेवटी लेखक ठामपणे सांगतात की तुमच्यातील सर्वोत्तम बाब म्हणजे तुम्ही. स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणतीही अडचण अडथळा ठरत नाही. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला या पुस्तकाचा सारांश?
आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, अजून एक तुम्हाला एक छान आश्चर्याची गोष्ट, एक गोष्ट सांगितली महत्त्वाची, तर तुम्हाला अजून आश्चर्य वाटेल. तर ती म्हणजे अनुपम खेर यांनी एका मराठी सिनेमात काम केलं आहे. त्याचं नाव आहे कशाला उद्याची बात. खूप सुंदर असा सिनेमा आहे. सिनेमाचा अर्थ खूप छान आहे. जेव्हा नायक जेव्हा नायक जेव्हा अनुपम खेर नायकाला विचारतात की बाबा रे सुख म्हणजे काय, तेव्हा तो नायक सांगतो की जेव्हा मी माझी पहिली गाडी घेतली, पहिला जॉब मिळाला, खूप पगार मिळाला, जेव्हा मला माझी गर्लफ्रेंड मिळाली, मला माझी बायको मिळाली, मला जेव्हा मुलगा झाला, तेव्हा अनुपम खेर त्याला म्हणता अरे बाबा, हे सगळे तू भौतिक सुख झाले, हे तुझे हे नाही आहे. कल्पना कर की तू एखादा छान गार्डनमध्ये गेलेला आहे, छान वाऱ्याची झुळूक आलेली आहे आणि ते तुला छान गारवा देतं. तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असं सुख शोधणं हेच खूप चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा भाग आवडला असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, आपण पुन्हा एकदा भेटूया एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.